नागपुरात मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या एका तरुणाला लक्ष्य करत 3 सराईत चोरट्यांनी त्याची बॅग, मोबाईल फोन आणि दुचाकी लंपास केली। मात्र चोरट्यांची संपूर्ण करामत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चोरीची दुचाकी जप्त केली। एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही घटना 14 मे रोजी उशिरा रात्री सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोले पेट्रोल पंप चौक परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार गोंदियातील कौशिक शिंगणापूर हा तरुण नागपुरातील एका मेडिकल स्टोअरमध्ये औषध पुरवठ्याचं काम करतो। नागपुरात त्यानं दारू घेतली आणि त्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होता। याचवेळी 3 अज्ञात युवक तिथं आले आणि संधी साधून त्याची बॅग, मोबाईल आणि पॅशन प्रो दुचाकी घेऊन पसार झाले। घटनेनंतर पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं। या फुटेजमध्ये चोरीची घटना कैद झाली। यावेळी गुन्हे शाखेच्या चोरी विरोधी पथकाने तपास सुरू केला आणि चोरीस गेलेली दुचाकी शोधून काढली। तपासादरम्यान ही दुचाकी यशोधरा नगर येथील सय्यद सोहेल सय्यद रफिक याला विकण्यात आल्याचं उघड झालं। पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकी जप्त केली। चौकशी दरम्यान ही दुचाकी अल्ताफ अली उर्फ फडफड यानं दिल्याचं समोर आलं। अल्ताफ हा यशोधरा नगर मधील बंजारा वस्ती परिसरातील रहिवासी आहे। गुन्हे शाखेनं सय्यद सोहेल सय्यद रफिक याला अटक करून पुढील कारवाईसाठी सीताबर्डी पोलिसांच्या सुपूर्द केलं। तर या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध सुरू आहे। तर रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या युवकाला सहज शिकार समजणाऱ्या चोरट्यांना कदाचित त्यांच्या प्रत्येक हालचाली सीसीटीव्हीत कैद होत असल्याची कल्पना नव्हती।